हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका आमच्या लाडक्या नाईकबाई या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 14 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये चक्क दर्शना लाडबाईंचा अपमान झाला आहे आणि हा अपमान झाला आहे नाईकबाईंच्या हातून. नाईकबाई आणि जगताप सर यांनी दर्शनाला शाळेत मुख्य अतिथी म्हणून बोलवलं आणि तिच्या हस्तेच 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा होणार होता. परंतु कदाचित लाडबाईंच्या नशिबात ते नव्हतं आणि नाईकबाईंनीच ध्वजारोहण केलं आणि त्यांच्या हस्तेच राष्ट्रध्वज फडकवला गेला. आणि दर्शनाला हा अपमान काही सहन होणार नाही आहे. आधीच ती नाईकबाईंवर चिडली आहे आणि आता याचे परिणाम काय होतील हे पाहायला मजा येईल. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच नाईकबाई त्यांच्या विद्यार्थ्यांची शिकवण घेत असतात आणि विद्या विनयन शोभते या सुविचाराचा अर्थ विचारतात. एक मुलगी हात वर करते आणि सांगते की मला माहिती आहे. नाईकबाई विचारतात काय अर्थ आहे सांग. ही मुलगी सांगते विद्या म्हणजे ज्ञान, पण पुढचं माहीत नाही. नाईकबाई सांगतात विद्या म्हणजे ज्ञान बरोबर आहे. आणि या संपूर्ण सुविचाराचा अर्थ असा आहे की ज्याच्याकडे ज्ञान असतं, ज्याच्याकडे विद्या असते, त्याने कधीही गर्व करायचा नसतो. मला येतं, मला जमतं असं कधीही म्हणायचं नसतं, कारण गर्वाचे घर सगळे मुलं उत्तर देतात खाली असतं. सगळी मुलं खूप छान शिकत असतात आणि नाईकबाई त्याहून छान शिकवत असतात. तर इकडे नानी ही उपवासाची थाळी खाऊन तिचं पोट टम्म भरलेलं असतं आणि नानी म्हणते चांगलं बनवलं होतं आज शारदाने, पण खूप जास्त खाल्लं. आता मला शतपावली करावी लागेल, नाहीतर माझं काही खरं नाही. असं म्हणून नानी ही घराबाहेर शतपावली करायला जाणार इतक्यात जयंतीने जो दिवा खाली सांडला होता, पाडला होता, त्याच्या काचा नानीच्या पायात घुसतात आणि नानी जोरात आरडाओरडा करू लागते. ए बंड्या लवकर ये. बंड्या धावत पळत येतो आणि विचारतो काय झालं नानी. नानी सांगते अरे काय होणार आहे, तुझ्या आळशी बायकोने झाडलोट केली नाही, इथे काच होती आणि माझ्या पायामध्ये काच रुतली आहे. आता माझा जीव जातो की काय. बंड्या ही काच बाजूला काढतो आणि विचारतो अशी कशी काच घुसली. तर नानीला काही माहीत नसताना सुद्धा सगळा आरोप ती नाईकबाईंवरच लावते आणि बंड्याला सांगते हे सगळं तुझ्या बायकोमुळे झालंय. तुझ्या बायकोला शाळा शिकवणी हे सोडून काही सुचतच नाही. तिचं घराकडे लक्षच नाही आहे, संसाराकडे लक्ष नाही आहे, त्यामुळे माझी अशी अवस्था झाली आहे. बंड्याला खूप राग येतो आणि नानी म्हणते तुझ्या बायकोने ना माझा जीव घेण्यासाठी हा सगळा प्लॅन बनवला आहे. आत्ताच्या आत्ता तिला बोलव तिला आत्ताच्या आत्ता. आणि मग बंड्याच्या तळपायची आगसुद्धा मस्तका जाते आणि बंड्या नाईकबाईंना आवाज देतो शारदा शारदा लवकर खाली ये. नाईकबाई हे ऐकतात, मुलांना अभ्यास करायला सांगून खाली धावत पळत येतात. तर नानीच्या पायाला लागलंय हे पाहून नाईकबाईंनाही आश्चर्य वाटतं. मनासुद्धा तेथे येते आणि नाईकबाई नानीच्या पायाची काळजी घेत असतात. तर नानी आणि हा बंड्या नाईकबाईंनाच दोष देतात की हे सगळं तुझ्यामुळे झालंय, तू नीट लक्ष दिलं नाही म्हणून नानीच्या पायाला एवढी मोठी दुखापत झाली. अगं घराकडे लक्ष दे, ती ट्युशन, ती शिकवणी, ती शाळा सोड आणि घरात बस, तेव्हा हे सगळं होणार नाही. नाईकबाईंना खूप वाईट वाटतं. नाईकबाई काही बोलतच नाही आणि मग नानी सगळा आरोप नाईकबाईंवरच लावते की तू जाणून बुजून येथे काचा टाकल्या आणि माझ्या पायात काच रुतली. तेव्हा नाईकबाई त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतात, मी हे केलं नाही. परंतु हे दोघे काही ऐकत नाही आणि बंड्या नाईकबाईंना खोलीत घेऊन जायला सांगतो. नाईकबाई म्हणतात पण माझ्या खोलीत तर मुलांची ट्युशन सुरू आहे. पण बंड्या त्यांना धमकावतो आणि घेऊन जायला सांगतो. हे सगळं पाहून मनाला खूप राग येतो. मनाला आठवतं की हा कंदील नाईकबाईंनी नाही तर जयंतीने पाडलाय. आणि मग नाईकबाई नानीला घेऊन रूममध्ये येतात आणि नानीच्या पायाची मलमपट्टी करत असतात. नाईकबाई म्हणतात ए शारदा बसून कर ना. नाईकबाई सांगतात नाही बसू शकत, तुमच्या मुलाने मला दिवसभर उभं राहण्याची शिक्षा दिली आहे. तर नानी चिडून म्हणते अगं तुझी शिक्षा गेली खड्ड्यात, बसून कर नीट. नाईकबाई नाईलाजाने बसतात, नानीच्या पायाला मलमपट्टी करत असतात. आणि इकडे मना जयंतीला जोरात आवाज देते जयंती लवकर खाली ये. जयंती विचारते काय झालं. मना म्हणते आत्ताच्या आत्ता खाली ये. जयंती खाली येते. मना तिला जाब विचारते लॉक बनवताना तूच कंदील खाली पाडलास ना.
जयंती खोटं बोलते, नाही मी नाही पाडला. मना म्हणते खोटं बोलू नकोस, खरं खरं बोल. जयंती म्हणते एकदा काय हजारदा मी हेच सांगेल की मी कंदील नाही पाडला, तुझ्याकडे काय प्रूफ आहे. आणि मग चक्क मना तिला तिचाच व्लॉग दाखवते आणि यात क्लिअरली दिसत असतं की जयंतीकडूनच हे खाली पडलं होतं. जयंतीची बोलतीच बंद होते. मना म्हणते आता जर मी सांगितलं ते तू केलं नाही तर मी नानीला जाऊन सगळं सांगेल. जयंती खूप घाबरते आणि विचारते काय करायचं. मना तिला हे सगळं झाडायला सांगते आणि म्हणते मुलं ट्युशनला येतात, आता नानीच्या पायाला हे लागलंय त्यामुळे साफ करून घे. आणि जयंती नाईलाजाने झाडू मारून या सगळ्यात काचा साफ करून घेते. इकडे नाईकबाई नानीच्या पायाला मलमपट्टी करतात आणि नानी तरीही त्यांनाच दोष देते की जास्त नाटकं करू नको, तुझ्यामुळे सगळं झालंय, माझ्यावर उपकार करायचे नाही. तू तेथे कंदील सांडला, तू आळस केला म्हणून माझ्या पायाला ही जखम झाली आहे. तेवढ्यात नाईकबाईंचा हा छोटासा विद्यार्थी पुढे येतो आणि म्हणतो आमच्या बाईंना काही बोलायचं नाही, आमच्या बाई आळशी नाही आहे. तरी आजी चिडून म्हणते वा रे वा, तुला बरं कळतं, सुरू बोलतो. तुझी नाईकबाई तुला हेच शिकवते का, बस अभ्यास कर. आणि हा मुलगा म्हणतो म्हणलं ना माझ्या नाईकबाईंनी काही केलेलं नाही आहे. नाईकबाई या मुलावर चिडून त्याला अभ्यासाला बसवतात. आणि इकडे जयंती हे सगळं साफ करते आणि जात असते तर मना तिला सांगते एक काम करायचं, हे सगळं कचरा पेटीत टाकायचं आणि कागदात गुंडाळून टाकायचं बरं का, नाहीतर तसंच टाकशील. आणि मग नानीकडे येऊन नानीची माफी मागायची. जयंतीला या पुराव्याची भीती वाटत असते त्यामुळे ती या सगळ्यासाठी तयार होते. आणि इकडे नानी ही नाईकबाईंना टोमणे मारतच असते. तेवढ्यात मना जयंतीला घेऊन तेथे पोहोचते. आणि जसं नानीचं स्वतःच्या नातवावर प्रेम आहे तसंच या जयंतीवर सुद्धा खूप प्रेम असतं. माझी लाडकी नातसून आली माझी चौकशी करायला. आणि ही लाडकी जयंती तिची चौकशी करते आणि पळून जाण्याचा प्रयत्न करते. पण मना तिला पुराव्याचा धाक दाखवते आणि मग जयंती कबूल करते नानी सॉरी, व्लॉग बनवताना चुकून माझ्याकडून तो कंदील खाली पडला, मोठे मोठे तुकडे मी उचलले पण छोटे तुकडे तसेच राहिले आणि तुमच्या पायात काच घुसली, मला माफ करा. नानीची बोलतीच बंद होते कारण आत्ताच तिने नाईकबाईंना दोष दिलेला असतो. आणि तेवढ्यात हा छोटा मुलगा परत उभा राहतो आणि म्हणतो पाहिलं का आजी, आमच्या नाईकबाईंची काही चूक नव्हती, तुम्ही उगाच तिला बोलल्या. त्यामुळे नानी आणखीनच चिडते, या मुलावर ओरडते. नाईकबाई त्याला खाली बसायला सांगतात आणि नानी रूममधून निघून जाते. नाईकबाईंना खूप वाईट वाटतं आणि त्या या लहान मुलाला समजावून सांगतात मोठ्यांशी अशा भाषेत बोलायचं नाही, उद्धट बोलायचं नाही. हा मुलगा म्हणतो मी बोलणार. नाईकबाई म्हणते मग तुला मी मार देणार, असं बोलायचं नाही. आणि तेवढ्यात नाईकबाईंना जगताप सरांचा कॉल येतो आणि थोड्याच वेळात नाईकबाई शाळेत पोहोचतात. जगताप सर म्हणतात नाईकबाई लाडबाईंशी तुमची ओळख आहे ना. तर नाईकबाई सांगतात नाही ओळख नाही आहे, पण माझ्या मिस्टरांनी त्यांच्या घराच्या डागडुजीचं काम केलं आहे. जगताप सर विचारतात आपल्याला त्यांना स्वातंत्र्य दिनाचं आमंत्रण द्यायचं आहे, त्यांची ओळख दिली तर चालेल ना. नाईकबाई क्षणभर विचार करतात आणि म्हणतात चालेल ना. आणि मग हे दोघेही सरळ लाडबाईंच्या घरी पोहोचतात आणि लाडबाईंची असिस्टंट कल्याणी त्यांचं स्वागत करते. तेवढ्यात दर्शना लाडसुद्धा तेथे येते आणि नाईकबाईंना पाहून तिला सकाळची आठवण येते की सकाळी काय घडलं होतं. आणि दर्शना विचारते अरे नाईकबाई तुम्ही येथे. नाईकबाई स्वतःची ओळख करून देतात, मग त्यांच्या जगताप सरांची सुद्धा ओळख करून देतात. दर्शना त्यांच्याशी खूप गोड गोड बोलते, तुम्ही माझ्याकडे आलात, आज कसे काय आलात, बसा ना असं म्हणून त्यांना बसायला सांगते. आणि मग बसल्यानंतर जगताप सर लाडबाईंना सांगतात की आमच्या इथे स्वातंत्र्य दिनानिमित्त आम्ही एक मोठा सोहळा ठेवतो, ध्वजारोहण असतं आणि या कार्यक्रमाला यावर्षी आम्ही तुम्हाला आमंत्रित करायचं ठरवलं आहे, तुम्ही याल ना. हे ऐकून दर्शना खूप खुश होते आणि म्हणते एवढा मोठा सन्मान मला मिळतोय, मग मी नक्की येईल. हे ऐकून नाईकबाई आणि जगताप सर खूप खुश होतात, उद्या नक्की या बरं का असं म्हणून हे दोघेही दर्शनाची रजा घेतात आणि तेथून निघून जातात. पण दर्शनाला असं वाटत असतं की या गावामध्ये नाईकबाईंना खूप मान आहे आणि नाईकबाईंची सत्ता आहे आणि आता या गावावर आपली सत्ता करायची, सत्ता बदल करायचा असं या दर्शनाने ठरवलेलं असतं. त्यामुळे दर्शना भलतीच खुश होते की स्वातंत्र्य दिनाला आता मलाच हा मान सन्मान मिळणार आहे. दुसरीकडे
नाईकबाईंचा मुलगा समीर हा बाल्कनीत उभा असतो आणि समोरच असलेल्या त्या मुलीशी मस्त गुलगुल गप्पा मारत असतो. परंतु त्याच वेळेस जयंती तेथे येते. जयंतीने काही पाहिलेलं किंवा ऐकलेलं नसतं, पण समीर खूप घाबरतो आणि जयंती त्याला सांगते की मनाने मला किती त्रास दिला, तिने तो पुरावा वापरून मला कसं छळलं, नानीची माफी मागायला लावली. आणि हे सगळं ऐकून समीरसुद्धा मनालाच नाव ठेवतो आणि म्हणतो तिने हे खूप चुकीचं केलं आहे, थांब मी तिला जाब विचारतो. पण त्याला माहिती आहे की मना काही ऐकून घेणार नाही. त्यामुळे तो जयंतीला दुसऱ्या गोष्टीत रमवतो आणि म्हणतो, अगं ते सोड, तू आज व्लॉग बनवला का, रील अपलोड केली का, अगं काय ते जास्त महत्त्वाचं आहे, ते कर बरं. आणि जयंती हे सगळं विसरून आपली रील बनवते. हा माझा बेबी पांडा असं तसं बोलून रील अपलोड करायला निघून जाते. आणि ती गेल्यानंतर हा समीर पुन्हा एकदा त्याचं अफेअर असलेल्या मुलीशी मस्त गप्पा मारतो आणि तिला फ्लाइंग किस देतो. पण तेवढ्या जयंती तेथे येते आणि समीरला फ्लाइंग किस देताना ती पाहते. तिला जबर धक्का बसतो आणि जयंतीला समजतं की समीरचं दुसऱ्या एका मुलीबरोबर लफडं आहे. त्यामुळे जयंती त्याची गचंडी पकडते आणि म्हणते, यू चीट, तू मला फसवतोय, तुझा दुसऱ्या मुलीबरोबर अफेअर आहे, आता मी तुला काही सोडणार नाही. असं म्हणून ती नाईकबाईंना आवाज देते, तेथून निघून जाते. समीर खूप घाबरतो, तिच्या मागे मागे धावतो. आणि इकडे नाईकबाईंची ट्युशन अजूनही सुरूच असते. नाईकबाई मुलांना पाढे शिकवत असतात. 17चा पाढा, 17 एके 17, 17 दुने 34, 17 त्रिक 51. आणि तेवढ्यात हा बंड्या मस्त झोपायला तिथे पोहोचतो आणि मुलांवर ओढून म्हणतो, आवाज कमी करायचा, पाढे म्हणताना एवढं ओढायचं असतं का. आणि बंड्या मस्त या सगळ्या मुलांना दापून तेथे बेडवर बसतो, त्याला आराम करायचा असतो. परंतु त्याच वेळेस नाईकबाईंना जोरजोरात जयंतीच्या ओरडण्याचा आवाज येतो. नाईकबाईंना कळतच नाही काय घडलंय आणि नाईकबाई मुलांना पाढे म्हणायला सांगून जयंतीकडे धावत जातात. आणि इकडे बंड्या या मुलांना सांगतो, आवाज नाही करायचा, आवाज कमी करायचा. आणि नाईकबाई जयंतीजवळ येतात आणि जयंती नाईकबाईंना मिठी मारून रडू लागते. समीर खूप घाबरतो. नाईकबाई विचारतात काय झालं, तर जयंती सांगते, तुमचा मुलगा मला फसवतोय, याचं एका दुसऱ्या मुलीशी अफेअर आहे आणि माझ्यासमोर याने त्या मुलीला फ्लाइंग किस दिलं. हे ऐकून नाईकबाईंना मोठा धक्काच बसतो. समीर म्हणतो, आई ही खोटं बोलतीये, तिचा गैरसमज झाला आहे, मी शेंगदाण्याची टरफलं उडवत होतो आणि तिला असं वाटलं की माझं अफेअर आहे आणि मी कोणाला तरी फ्लाइंग किस देतोय. परंतु नाईकबाई समीरला जाब विचारतात, जयंती खरं बोलते ना. तर समीर चिडून म्हणतो, आई मी तुला सांगितलंय, आता मी काय जास्त एक्सप्लेनेशन देणार नाहीये. आणि समीर तेथून निघून जातो. जयंती खूप चिडलेली असते, रडत असते आणि नाईकबाईंना म्हणते, मिल हा 1 नंबरचा खोटाडा आहे, याचं बाहेर अफेअर आहे, मी माझ्या पॉप्सीला सांगणारच आहे. पण नाईकबाई तिला समजवण्याचा प्रयत्न करतात, मी हे सगळं प्रकरण हँडल करेल, तू तुझ्या पॉप्सीला सांगू नको. तेव्हा कुठे जयंती ही शांत राहते आणि पिंकी प्रॉमिस मागते. नाईकबाई तिला पिंकी प्रॉमिस देतात. थोड्या वेळानंतर समीर हा तोंड लटकून बाहेर अंगणात बसलेला असतो. रेवती काकू त्याच्याबरोबर असते आणि रेवती काकू त्याला म्हणते, आता तुझं काही खरं नाही, आता ती तुझी बायको आहे जयंती ना, ती तिच्या बापाला सांगणार आणि तिचा बाप तुझं बँड वाजवणार. समीर आणखीनच घाबरतो आणि तेवढ्यात त्याची लाडकी नानी तेथे येते. नानी म्हणते, ती सटवी ना तशीच आहे, तिच्या गुंड बापाला सगळं सांगते आणि तिचा गुंड बाप माझ्या लाडक्या समीरला धमक्या देतो. पण आता मी काही घाबरणार नाहीये. समीर हा लगेच नानीला मिठी मारतो आणि म्हणतो, नानी तुझा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे ना. नानी सांगते, हो माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, शेवटी मी तुझ्यावर संस्कार केले आहेत, त्यामुळे तू असं काही चुकीचं करू शकत नाही हे मला माहिती आहे. आणि तू त्या जयंतीच्या त्या गुंड बापाला घाबरायची काही गरज नाही आहे. एवढा दिवस गुंडागर्दी करत होता आणि आता MLA होणारे, आमदारकीचं तिकीट मिळवणारे म्हणून जास्त माच करतोय तो. पण तो आमदार होणार असला म्हणजे आपण काय कमी आहे का, त्यामुळे काय घाबरायचं नाही. समीरला नानीचा सपोर्ट असतो, त्यामुळे समीर भलताच खुश होतो. आणि समीर म्हणतो, तू मला एवढा जीव लावतेस ना, म्हणून मी तुला एवढा जीव लावतो. आणि आपण दोघे एकमेकांसाठी असल्यावर मला दुसऱ्या कोणाची काही भीती वाटत नाही. माझी सख्खी आईसुद्धा माझ्यावर विश्वास ठेवत नाही, तीसुद्धा मला जाब विचारत होती. आणि नानी म्हणते, अरे ती काय तुझी सख्खी आई आहे का, ती अशीच वागते, नेहमी नेहमी तुला पाण्यात पाहते. आणि तेवढ्यात तेथे नाईकबाई येतात.
आणि समीरला म्हणतात, समीर चल आतमध्ये, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. समीर खूप घाबरतो आणि म्हणतो, नाही मी नाही येणार. नानी विचारते, तुला त्याला आतमध्ये का न्यायचं आहे? येथे सगळे आपलेच आहेत, कुणी परकं नाही आहे, काय बोलायचं ते बोल. तर लगेच नाईकबाई म्हणतात, नानी तुम्हाला माहीत नाही आहे त्याने काय केलं आहे. नानी चिडून म्हणते, मला सगळं माहिती आहे त्याने काय केलं आहे आणि माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे, तो असं काहीच करणार नाही. पण नाईकबाई नानीला इग्नोर करून समीरला ठणकावून सांगतात, समीर मी तुला शेवटचं सांगतेय, मी तुझी कोणतीही चूक पोटात घालायला तयार आहे, पण जर तू जयंतीला एखाद्या दुसऱ्या मुलीसाठी फसवत असशील तर मी ते सहन करणार नाही, त्याचे खूप वाईट परिणाम होतील, एवढं लक्षात ठेव. नानी आणि समीरला खूप राग येतो. समीर म्हणतो, पाहिलंस का नानी, ही माझी सख्खी आई आहे की नाही असा मला कधी कधी संशय येतो. हिने मला जन्म दिलाय की एखाद्या कचऱ्याच्या डब्यातून उचलून आणलंय असं मला वाटतं. नाईकबाई चिडून म्हणतात, बस झालं समीर. तर नानी ही नाईकबाईंवर चिडते आणि म्हणते, तू काय बोलतेस, तुझं तुला तरी कळतंय का? नाईकबाई म्हणतात, नानी माझा जयंतीवर पूर्ण विश्वास आहे. जयंती ही थोडी बालिश आहे, कधी कधी वेंधळ्यासारखी वागते, परंतु ती अशी चूक कधीही करणार नाही. ती समीरवर खोटे आरोप लावणार नाही. तिने जर सांगितले ना की समीर असं वागतोय तर समीर नक्कीच असं वागत असेल. नानी म्हणते, खरंय खरंय, तुझं मुलांवर लक्ष असतं तर तुला स्वतःच्या मुलांचे खरे रंग कळले असते ना. अगं लहानपणी तू अख्ख्या गावाच्या मुलांच्या शिकवण्या घ्यायची, शाळेत शिकवायची आणि तुझी मुलं माझ्याकडे असायची. म्हणजे लहानपणी हा समीर आहे ना, मला आई अशी हाक मारायचा आणि तुला काकू अशी हाक मारायचा. मी त्याला शिकवलं की ही तुझी आई आहे, तिला आई अशी हाक मार. ते तू सगळं विसरलीस. तर लगेच रेवती म्हणते, आता शारदा तेव्हा किती कामं करायची. शारदा सकाळी शाळेत जायची, दुपारी पापड लोणची बनवायची, संध्याकाळी परत शिकवणी घ्यायची. मग मुलांकडे लक्ष द्यायला तिला वेळ तर पाहिजे ना. तेव्हा तिला फक्त पैसा दिसायचा, पैसा. हे ऐकून नाईकबाईंना खूप वाईट वाटतं. म्हणजे नाईकबाई तेव्हा एवढं काम करायच्या ते पैशासाठी नाही तर घर चालवण्यासाठी, कारण हा बंड्या बिनकामाचा असणार. परंतु त्यांच्या कष्टाची अशी थट्टा केली गेली आहे. आणि मग नानी म्हणते, ए शारदा तू चल जा, मी माझ्या मुलाचं पाहून घेईल, तू नको पाहू त्याचं काही. नाईकबाईंना खूप वाईट वाटतं. नाईकबाई तेथून निघून जातात आणि हा समीर नानीला मिठी मारून रडू लागतो. मग नाईकबाई आपल्या शिकवणीच्या रूममध्ये येतात. तर त्यांच्यासमोर जे दृश्य असतं ते पाहून त्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो. कारण बंड्या हा निवांत झोपलेला असतो आणि नाईकबाईंच्या शिकवणीची मुलं चक्क बंड्याचे पाय दाबत असतात, त्याचे हात टेप चेपत असतात, त्याचं डोकं दाबून देत असतात. एक मुलगा त्याला वारा घालत असतो आणि हे दृश्य पाहून नाईकबाईंना जबर धक्का बसतो. नाईकबाई खूप चिडतात आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, आमच्या लाडक्या नाईकबाई या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. नाईकबाई आता बंड्याला काही सोडणार नाही आहे, कारण नाईकबाई कोणताही अपमान सहन करू शकतात, पण स्वतःच्या शिकवणीला आलेल्या मुलांकडून अशी कामं करून घेणं त्यांना काही सहन होणार नाही आहे. आता ते आपला रुद्रावतार या बंड्याला नक्कीच दाखवतील असंच दिसतंय. फ्रेंड्स, आमच्या लाडक्या नाईकबाई या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. परंतु पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर आमच्या लाडक्या नाईकबाई या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की बंड्या शिकवणीच्या मुलांकडून ही जी काही कामं करून घेतोय हे पाहून नाईकबाईंना खूप राग येईल आणि नाईकबाई या मुलांना घरी जायला सांगतील. त्यामुळे बंड्या हा भलता चिडेल आणि बंड्या हा नाईकबाईंना म्हणेल, तू ज्या घरात हा शिकवणीचा माज दाखवते ना ते घर माझं आहे, माझं, त्यामुळे हा माज या घरात दाखवायचा नाही असं म्हणून ते चक्क बंड्या नाईकबाईंचा हात पकडून नाईकबाईंना घरातून हाकलून लावेल. आता पुढे काय होईल हे तर आपल्या उद्याच्या एपिसोडमध्येच कळेल. आणि त्यानंतर 15 ऑगस्टचा दिवस असणार. नाईकबाईंच्या शाळेमध्ये सगळी मुलं जमलेली असतील आणि शाळेत ध्वजारोहणाचा कार्यक्रम असेल आणि या कार्यक्रमासाठी दर्शना लाडबाई तेथे येणार आणि लाडबाईंच्या स्वागताची जबाबदारी ही आपल्या नाईकबाईंवर असेल, पण दुसऱ्या जळकुकड्याबाई ही जबाबदारी घेणार, दर्शनाचं स्वागत करणार आणि मग ध्वजारोहणाची वेळ येईल. दर्शना ही ध्वजारोहण करण्यासाठी दोरी ओढेल, पण कदाचित
तिच्या नशिबात ध्वजारोहण करणं नसेल, खूप वेळेस दोरी ओढल्यानंतरसुद्धा ध्वजारोहण काही होणार नाही, मग नाईकबाई तिला मदत करायला जातील आणि ध्वजारोहण हे चक्क नाईकबाईंच्या हस्तेच होईल. त्यामुळे दर्शनाचा चांगला जळफाट होणार. दर्शना खूप चिडेल, म्हणजे ध्वजारोहणाला बोलूनसुद्धा तिच्या हातून काही ध्वजारोहण झालेलं नाही आहे आणि नाईकबाईंनीच हा मान घेतला. त्यामुळे दर्शना आणखीनच चिडणार. ती आधीच नाईकबाईंवर चिडली आहे आणि आता या प्रकरणानंतर तर तिच्या तळपायची आग मस्तकात जाईल असंच दिसतंय. तर फ्रेंड्स, तुम्हाला काय वाटतं? नाईकबाईंच्या आयुष्यात आधीच विलन इतके सारे आहेत, आता त्या दर्शनाची सुद्धा भर पडली आहे ना? नक्कीच कमेंट करून सांगा. तुम्हाला ही मालिका आवडते का हेही कमेंट करा. आणि आमच्या लाडक्या नाईकबाई या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.